नमस्कार. आपण ऐकतोय श्री गोसी गोखले यांनी संकलित केलेलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जीवन दर्शन वयानुसार. आज आपण ऐकणार आहोत वर्ष 7वेपासून. भाग 3 आहे आपला आज. अजून तरी त्यांचं नाम घ्या, तो दयाळू आहे, तुमचं कल्याणच करील. यावर्षी पंतांनी श्रींना गावाच्या शाळेत घातलं. अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुलं या शाळेत येत असत. गुरुजींनी धडा द्यावा आणि श्रींनी तो तात्काळ म्हणून दाखवावा असंच चालायचं. नंतर आज एवढं पुरे, उद्या पुढे सांगेन असं अण्णांनी सांगून श्रींना गप्प बसवावं. अशा रीतीने बाळबोध आणि मोडी लिहिणं आणि वाचणं, बेरीज वजाबाकी इत्यादी गणित आणि हिशोब करणं, सुंदर आणि घोटीव अक्षर काढणं वगैरे अण्णांजवळ होती तेवढी सगळी विद्या संपली. तरी श्रींच मला पुढे सांगा हे चालूच राहिलं. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता. श्रींनी रोज शाळेमध्ये जावं, मुलांना बाहेर काढावं, गोट्या विट्टी दांडू खेळावं, पोहायला जावं. शाळेत असताना अक्षरं गिरवण्याच्या वेळी श्री इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. आणि मुलंसुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असं काढीत बसायची. अण्णांना हे बिलकुल पसंत नसायचं. सर्व मुलं खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री त्यांना मोठ्यांदा श्रीरामांचं भजन म्हणायला लावायचे. मधूनमधून भजन आणि मधूनमधून खेळ असा प्रकार चालायचा. एकदा शाळा भरल्यानंतर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्रींचा एक मोठा जीवलग मित्र होता. तो मुलांना म्हणाला, आपण श्रीरामांचं भजन करूया. त्याबरोबर सगळ्या मुलांनी धडे घोकण्याच्या ऐवजी मोठ्यांदा श्रीराम श्रीराम म्हणायला सुरुवात केली. अण्णा परत येऊन पाहता तो हा प्रकार. त्यांना फार राग आला. ते म्हणाले, गणूनी तुम्हाला हे खूळ शिकवलं आहे ना, थांबा, काढतो एकेकाची भक्ती. असं बोलून प्रत्येक मुलांना जोराने एक एक छडी मारली. तथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतप्पर या गावात राहण्यात अर्थ नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशीच आपलं सामान गाडीत भरून दुसऱ्या गावी जायला निघाले. गावाच्या बाहेर गेल्यावर श्रींनी त्यांना गाठलं आणि म्हणाले, अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचंच कल्याण झालेलं नाही आहे. अजून तरी त्याचं नाम घ्या, तो दयाळू आहे, तुमचं कल्याणच करील. हे गोड प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते श्रीराम श्रीराम असं म्हणत असतानाच गाडी पुढे निघून गेली. श्रींची शाळा सुटली तरी इतर उपद्व्याप सुटले नव्हते. दुसऱ्या शाळेची सोय नसल्यामुळे श्री घरीच होते. परंतु घरी तरी श्री स्वस्थ कसे बसणार. आता सर्व मुले श्रींना गणूबुवा म्हणू लागली. वर्ष 8वं आणि 9वं. मी अगदी चांगला वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरंच वाहिली पाहिजेस. गणूला आता 8वं वर्ष लागलं होतं. शाळा बंद झाल्याने घरी श्रींना काही चैन पडेना. मुलांना घेऊन ते कुणाच्या तरी मळ्यातला ऊस तोडत, कुणाच्या झाडावरील डाळिंब फस्त करत, कुणाच्या शेळ्या पळवीत, कुणाच्या भाजीची नासाडी करीत, अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या. पंतांनी श्रींना प्रेमाने जवळ घेऊन सांगावं, बाळ, आपल्या कुळाचं नाव राहील असं वागावं. त्यावर श्री त्यांना म्हणायचे, आजोबा, तुम्ही स्वस्थ राहा, त्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही. रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामाय एकदा कंटाळली आणि रात्री श्रींना एकट्याला जवळ बोलावून ती म्हणाली, गणू, तू असा का रे वागतोस. तू पुष्कळ विद्या शिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेलं कुलकर्णी पण नीट सांभाळ, एवढं माझं ऐक. श्री तेवढ्याच प्रेमळपणाने आईला म्हणाले, आई, मी फक्त तुलाच सांगतो, मला सगळं काही येतं. तू अगदी काहीही काळजी करू नकोस बघ. आपली वृत्ती आणि आपलं वतन मी अगदी नीट सांभाळीन. श्रींच्या बोलण्यामध्ये लहानपणापासूनच अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसायचा. म्हणून त्यांचं आश्वासन ऐकून आईच्या मनाचं पूर्ण समाधान व्हायचं आणि आई लगेचच त्यांना पोटाशी धरून त्यांच्या तोंडावरून हात फिरवीत असे. शाळा सुटून बरेच दिवस झाले होते तरी ते घरी स्वस्थ बसत नसत. त्यांचे बालमित्र नेहमीच त्यांच्याबरोबर असून रोज काही ना काही खोड्या चालायच्यात. श्रींना गुंतवून ठेवण्यासाठी ती श्रींना म्हणाली, हे बघ गणू, तू घरी स्वस्थ बसत नाहीस, यापुढे तू आपल्या गायी रानात चरायला नेत जा. आईने घरच्या गवळ्यांकडून गायी काढल्या आणि श्रींच्या स्वाधीन केल्या. गावाच्या बाहेर पोचल्यावर गायी वासरांना गुराख्यांच्या पोरांबरोबर चरायला मोकळं सोडून सर्व सवंगड्यांबरोबर खेळ मांडून खेळायला
त्यांनी सुरुवात केली. दगडाची छोटीशीच भिंत उभी करून तिच्यापुढे 3 दगड मांडायचे. मधला जरासा मोठा असायचा. त्यांच्यासमोर एक दगड ठेवायचा. ते 3 दगड म्हणजे लक्ष्मण, राम आणि सीता, आणि पुढील दगड म्हणजे मारुतीचा. मुलांच्या हातातील काठ्या म्हणजे पताका आणि स्वतःच्या हातातील काठी म्हणजे वीणा. श्रींची गोरी गुटगुटीत मनोहर मूर्तीमध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे राहत असत. मग जोराने भजन म्हणत नाचायला सुरुवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झालं की श्री त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणाने सांगायच्या. इकडे गाई वासरं चारा खात खात वाटेल तिकडे भटकत, सैरावैरा पळत, शेतांची आणि मळ्यांची नासधूस करत श्री घरी येण्याच्या आतच आज आमचा ऊस मोडला, आमच्या मिरच्या तुडवल्या, आमचा धुंजळा खाल्ला, अशा तक्रारी येत असे. गीतामाय म्हणायच्या, गणू मी आता कंटाळले रे बाबा, रोज लोकांना मी सांगू तरी काय रे. श्री हसू लागल्यावर तिचा राग अनावर होऊन तिने श्रींना मारायला धावली आणि अडखळून पडली. श्रींच्या डोळ्याला पाणी आलं. गीतामाईचा राग नाहीसा होऊन ती म्हणाली, बाळ तू चांगला वागलास तर मी देवाला राम नामाची लाखोली वाहीन. त्यावर श्री म्हणाले, तू पहाच मी अगदी चांगला वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरंच वाहिली पाहिजेस. यानंतर श्रींच्या वृत्तीत फार फरक पडायला लागला. वर्ष 10. सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. श्रींच्या वृत्तीतील फरक आता जाणवायला लागला. रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की 2-2 तास तिथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासचे तास निघून जात असत. आईने हलवून उठवावं लागायचं. श्रींच्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मारुती मंदिरात अनेक बैरागी, गोसावी, वारकरी, यात्रेकरू वस्तीला येत होते. हे लोक आले म्हणजे श्री मुद्दाम तिथे जाऊन त्यांची गाठ घेत असत आणि त्यांना भगवंतांविषयी अनेक प्रश्न विचारित असत. मारुती मंदिरात उतरलेल्या एका वृद्ध रामदासीला श्रींनी विचारलं, तुम्ही हा वेश कशासाठी घेतलात? त्यावर रामदासी म्हणाले, देवाचं दर्शन व्हावं म्हणून. मग आपल्याला झालं का दर्शन? असं श्रींनी विचारलं. त्यावर रामदासी म्हणाले, नाही रे बाळ, सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही बघ. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. श्रींची विचारचक्र चालू झाली. त्यांना घरी मुळीच चैन पडेना आणि एके दिवशी पहाटे 3-3:30ला श्री आपला चुलत भाऊ दामोदर आणि विश्वासू मित्र वामन म्हासुर्डेकर यांच्याबरोबर सद्गुरू शोधार्थ घराबाहेर पडले. मजल दरमजल करीत कोल्हापूरला आले. अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि जवळच्या धर्मशाळेत ते उतरले. श्रींच्या अंगावर सदरा, लंगोटी आणि कानात बिगबाळी होती. धर्मशाळेत 1-2 दिवस राहिल्यावर दामू कंटाळला आणि घरी जातो म्हणून श्रींच्या परवानगीने गोंदवल्याला तो परत निघून गेला. कोल्हापूरहून पुढे जावं या इच्छेने ते दोघे श्री अंबाबाईच्या देवळातून बाहेर पडले. एक भिकारी काहीतरी द्या म्हणून श्रींच्या सारखा मागे लागला. शेवटी कानातली भिगबाळी खसकन ओढून त्याच्या हातावर ठेवली आणि त्याला वाटेला लावलं. श्री कानाचं रक्तपुशीत वामनबरोबर चालले होते. तेवढ्यातच एक घोड्याची गाडी त्यांच्यापुढे थांबली. त्यात बसलेल्या गृहस्थांनी श्रींची चौकशी केली. वामनने त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्या गृहस्थाला आणि त्याच्या पत्नीला श्रींचं फार कौतुक वाटलं. त्या दोघांना गाडीत बसवून देवीच्या दर्शनानंतर त्यांनी घरी नेलं. श्रींना दत्त घ्यायचं आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसं त्यांनी सांगून ठेवलं. श्रींना सर्व राजोपचार चालू होते. बिचारा वामन कंटाळून श्रींना विचारून गोंदवल्यात जाण्यास निघाला. तो परत येत असताना कोल्हापूरच्या जवळच रावजी म्हणजे श्रींचे वडील त्याला भेटले. रावजींना त्यांना श्री कुठे आहेत ते सांगितलं आणि आपण पुढे गेला. रावजी शोध करीत करीत सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या घरी आले. ते 50-1 वर्षाचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हतं, म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार करून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. तिथे श्रींची गाठ पडल्यावर श्रींनी लगेचच रावजींना साष्टांग नमस्कार घातला. रावजींनी मुलाला पोटाशी धरलं. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते काही ऐकेनात. तेव्हा श्रींना परत नेण्यास परवानगी मिळाली. रावजी श्रींना घेऊन गोंदवल्यास परत आले. श्रींचे नित्याचं जीवन गोंदवल्याला पुन्हा सुरू झालं. वर्ष 11. यांचं लग्न करून द्यावं म्हणजे हा घरी रमू लागेल. कोल्हापूरहून घरी परत आल्यानंतर श्रींना गोंदवल्यास काही चैन पडेना.
त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडला. रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करायला लागले. तोंडाने सारखं रामाचं नामस्मरण चाललेलं असायचं. जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरती थट्टा मस्करी व्हायची, परंतु लगेचच श्री अंतर्मुख होऊन बसत असत. यांचं लग्न करून द्यावं म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल, असा व्यवहारी सल्ला लिंगोपंतांनी रावजींना दिला. गीताबाईंनाही तो पसंत पडला. सर्वांनी मिळून श्रींचं लग्न करून टाकण्याचं निश्चित केलं. श्रींना मुली सांगून यायला लागल्या. गोंदवल्याहून 8-10 कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे. तिथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन श्रीमंत आणि लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाचं नाव भागीरथी. त्यांना एक सुंदर आणि समजूतदार सुशील अशी एक मुलगी होती. आपल्या या 8-9 वर्षाच्या मुलीला घेऊन संभाजीराव गोंदवल्यास पंतांच्याकडे आले. ते दोघे बसले असताना श्री सहज तिथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला. त्यांनी संभाजी पंतांना लग्नाचा लगेच होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्रींचं लग्नही झालं. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे पंतांच्या हातचं हे शेवटचं कार्य आणि संभाजीरावांच्याकडलं हे पहिलं कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन आणि हौशी असल्यामुळे गोंदवल्याला 8 दिवस जणू काही उत्सवच चाललेला होता. लग्न समारंभ आटोपल्यानंतर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरपूरला आले. त्यांची ही शेवटचीच वारी होती. यांची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली. श्रींना कुटुंबासह त्यांच्या पायावर घातलं. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती, पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. त्यानंतर 3-4 महिन्यातच पंतांच्या पत्नीचं थोडासा ताप येऊन निधन झालं आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनीच पंतांनी देह ठेवला. मृत्यूसमयी त्यांचं वय 85 वर्षाचं होतं. श्रींच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या वागण्याचा ठसा श्रींवर चांगल्या प्रकारे उमटला. ज्या आदर्श प्रपंचाचं वर्णन श्री नेहमी करेत असा संसार पंतांचा होता हे निश्चितच. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असतं. त्या वातावरणामध्ये श्रींची पहिली 11 वर्ष गेली. प्रपंचात दक्षतेने आणि आपलं वजन ठेवून वागणं, कुणाचं अंतःकरण न दुखवणं, भगवंताला कधी न विसरणं, पुष्कळ लोकांना जेवायला घालणं, पुष्कळ लोकांना पैसे देणं आणि ते परत न आले तरी खंत न बाळगणं इत्यादी अनेक गुण लिंगोपंतांपासून अनुवंशिकतेने श्रींच्या ठिकाणी आले आणि ते सगळं परमावधीलाच पोचले. आजोबा आणि आजी गेल्यानंतर रावजी प्रपंचामध्ये कामापुरतं पाहात, परंतु त्यांचं खरं लक्ष जपामध्येच असायचं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्या आपण ऐकणार आहोत 12वं वर्ष.